केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा आहे। त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावणार आहे। त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी व्यक्त केला। शुक्रवारी सिव्हिल चौक येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर बोलत होते। आता या वर्षीचं जे बजेट जाहीर झालं त्याच्यामध्ये सगळीकडे चर्चा झालेले विषय काय आणि तुमच्याशी संबंधित विषय काय असं सांगावं असं मला वाटतं। पण मी एक आवर्जून तुम्हाला सांगेन या निमित्ताने की बजेटची तांत्रिक माहिती आम्हाला देऊ नका असं जर काही म्हणणं असेल तर ते एका अर्थाने थोडंसं आपण बदलायला पाहिजे। कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की विकसित देश म्हणजे एक विकसित अर्थव्यवस्था। मग नक्की अर्थव्यवस्था म्हणजे काय, विकास झाला अर्थव्यवस्थेचा म्हणजे काय हे पण थोडंसं तुम्ही समजून घेतलं पाहिजे। थोडं कंटाळा येणार नाही इथपर्यंत मी समजून सांगतो। मोदी सरकार हे 2014 साली आपल्याकडे प्रथम त्यांनी सत्ता ग्रहण केलं। त्यावेळेला देशाच्या बजेटची जी साईज होती ती 17,50,000 कोटी रुपये होती आणि 2025-26चं जे बजेट 1 फेब्रुवारी 25ला जाहीर झालं त्याची बजेट साईज आहे 50,36,000 म्हणजे जवळपास तिप्पट आपल्या अर्थव्यवस्थेने प्रगती केली असं म्हणायला हरकत नाही। आता ज्यावेळेला अर्थव्यवस्थेची प्रगती असा विषय येतो त्यावेळेला दरडोई उत्पन्न पर कॅपिटा GDP हा शब्द तुम्ही ऐकला असेल, ते काय आहे याच्यावरती त्या अर्थव्यवस्थेचा दर्जा किंवा त्याची प्रगती ही ओळखली जाते। 2014 साली हे भारताचं पर कॅपिटा इन्कम 76,000 होतं, 76,000 रुपये होतं। आज ते 1,72,000 रुपये पर कॅपिटा। आता पर कॅपिटा कसा काढतात, देशाचा GDP एकत्र करून देशाच्या लोकसंख्येने त्याला जर भागलं तर जे आकडा येतो तो पर कॅपिटा GDP, तर तो आज 1,72,000 प्रति व्यक्ती पर कॅपिटा, एका डोक्याला 1,72,000 आपला GDP आहे, पर कॅपिटा उत्पन्न आहे असं आपण सांगतो। आता याच्यातला फरक थोडासा समजून सांगतो जो तुम्हाला माहिती आहे की एक फॅमिली घेतली तर त्या फॅमिलीमध्ये लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत सगळे लोक असतात। प्रत्येकाचं उत्पन्न नसतं, लहान मुलगा काही उत्पन्न करत नाही, वृद्धाने उत्पन्न करून झालेलं असतं, परंतु तरीसुद्धा पर कॅपिटा काढताना या लोकसंख्येने भागायची पद्धत आहे। आज साधारणतः आपल्या देशाचं ज्याला भाग्य म्हटलं जातं तर आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे जी प्रचंड वेगाने वाढून आपला देश जगात। या पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, शहर उपाध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील, जगदीश वनराव आदी उपस्थित होते।